नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे। चौकीदार या पदासाठी संभाव्य प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, जागतिक आदिवासी दिन। जागतिक आदिवासी दिन कधी? जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून 9 ऑगस्ट हा दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक असलेली आपल्याला सांगता येते। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे। त्यानंतर आहे आदिवासीचे आराध्य दैवत। आदिवासीचे आराध्य दैवत व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तर आदिवासीचे आराध्य दैवत तसेच क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तर झारखंड या राज्यामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म आपल्याला झालेला सांगता येईल। झारखंड या राज्यामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म आपल्याला झालेला सांगता येईल। त्यानंतर आहे वारली चित्रकला। वारली चित्रकला महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर पालघर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वारली चित्रकला महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळून येताना दिसून येते। पालघर या जिल्ह्यामध्ये वारली चित्रकला ही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येणारी आपल्याला दिसून येते। यानंतर आहे सध्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर विजयकुमार गावित। हे सध्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आपल्याला असलेले सांगता येतील, पण हे वेळेनुसार ह्याच्यामध्ये बदल होताना दिसून येतो। पण सध्या विजयकुमार गावित हे आपल्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे भामरागड हे अभयारण्य किंवा आदिवासी क्षेत्रातील आदिवासी क्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भामरागड हे अभयारण्य किंवा आदिवासी क्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला भामरागड हे अभयारण्य किंवा आदिवासी क्षेत्र आपल्याला असलेलं सांगता येईल। गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हे असलेलं या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे तोरणमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात असून ते सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे? तर तोरणमाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असून ते सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला तोरणमाळा हे थंड हवेचं ठिकाण असलेलं सांगता येतील। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळा हे थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतर आहे थोर समाज सुधारक। थोर समाजसेवक अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलासाठी कोसबाड्याच्या टेकड्यावरील कोणते कार्य केलेलं आहे? तर थोर समाजसेवक अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांसाठी कोसबाड्याच्या टेकड्यावर कोणते कार्य केलेले आहे? तर बालवाड्या व प्राथमिक शिक्षणाची सोय आदिवासी मुलांना बालवाड्या व प्राथमिक शिक्षणाची सोय कोसबाड्याच्या टेकड्यावर अनुताई वाघ यांनी आपल्याला सुविधा निर्माण केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। बालवाडी व प्राथमिक शिक्षणाची सोय ही अनुताई वाघ यांनी कोसबाड्याच्या टेकड्यावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली होती।
यानंतर आहे महाराष्ट्रातील आदिवासी संशोधनाचे मुख्य केंद्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील आदिवासी संशोधनाचे मुख्य केंद्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच टार्टी हे कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आपल्याला ही संशोधन संस्था किंवा प्रशिक्षण संस्था कार्यरत असलेली या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे असलेलं दिसून येतो. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये कोठे होतो? तर नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आपल्याला होताना दिसून येतो. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आपल्याला गोदावरी नदीचा उगम होताना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाईचे शिखर हे सर्वात उंच आपल्याला असलेलं सांगता येतील. महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाईचं शिखर हे महाराष्ट्रामधील सर्वाधिक उंच शिखर आहे. त्याची उंची जर बघितली तर 1646 मीटर एवढी आपल्याला त्याची उंची असलेली सांगता येईल. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर उंच एवढी उंची आपल्याला कळसुबाई या शिखराची असलेली या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे तारपा. तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या समाजातील किंवा संस्कृतीशी संबंधित आहे? तर तारपा हे पारंपरिक वाद्य व कोणत्या संस्कृतीशी किंवा समाजाशी संस्कृतीत दिसून येतो? तर वारली किंवा आदिवासी समुदायाशी संबंधित आपल्याला हे तारपा हे काही जे वाद्य आहे हे वाद्य आपल्याला वारली किंवा आदिवासी समुदायाच्या समाजाशी किंवा संस्कृतीशी संबंधित असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. वारली किंवा आदिवासी समुदायाच्या संबंधित हे तारपा हे वाद्य आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला सांगता येईल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे असलेलं आपल्याला सांगता येतील. पहिलं नाव आहे अहमदनगर, आता नवीन नाव आहे अहिल्यानगर. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील कोणते मुख्य पर्वतरांगा पसरलेल्या आहेत जिथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे? तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या मुख्य पर्वतरांगा पसरलेल्या आहेत व जिथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प असलेला दिसून येतो? तो सातपुडा पर्वतरांगा आपल्याला अकोला व अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्य पर्वतरांगा असलेल्या दिसून येतात. सातपुड्याच्या पर्वतरांगा दिसून येतात. तर गाविलगड टेकड्या ह्या आपल्याला सातपुडा पर्वतरांगावरच असलेल्या दिसून येतात. गाविलगडच्या टेकड्या ह्या अकोला व अमरावती जिल्ह्यामध्ये जी काही सातपुडा पर्वतरांगा आहे या पर्वतरांगेमध्ये आपल्याला गाविलगड टेकड्या ह्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती असलेल्या सांगता येतील. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या महाराष्ट्राच्या सध्या राष्ट्रपती असलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आपल्याला 720 किलोमीटर एवढा लांबीचा आपल्याला महाराष्ट्राला समुद्र किनारा हा लाभलेला असलेला दिसून येतो. त्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर
राजगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. राजगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता. त्यानंतर आहे क्रांतिकारक नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये कुठे पत्री सरकार स्थापना केलेली होती. तर क्रांतिकारक नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये कोठे प्रति सरकारची स्थापना केली होती. तर सातारा या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. सातारा या ठिकाणी ही पत्री सरकारची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे द क्युबेरिस अँड प्रेव्हेटेबल कुष्ठरोगासाठी आनंदवनाची स्थापना कोणी केलेली आहे. तर बाबा आमटे यांनी कुष्ठरोगासाठी आनंदवन या मठाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगासाठी आनंदवनाची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पवनखिंड ही ऐतिहासिक जागा कोणत्या किल्ल्याजवळ आहे. तर पवनखिंड ही ऐतिहासिक जागा कोणत्या किल्ल्याजवळ आहे. तर विशाळगडाजवळ आपल्याला पवनखिंड ही ऐतिहासिक जागा असलेली या ठिकाणी सांगता येईल. विशाळगडाच्या जवळ आपल्याला पवनखिंड ही एक ऐतिहासिक जागा असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे ग्रामगीतेचे लेखक कोण आहे. तर ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत. राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज हे आपल्याला ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक असलेले सांगता येतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला ग्रामगीता हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे लोणार सरोवर. लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतील. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतील. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे अस्तित्वात आहे. त्यानंतर आहे पाणी पेटवणाऱ्या कोळशाच्या खाणी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर पाणी पेटवणाऱ्या कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर हे कोणत्या ठिकाणी आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बल्लारपूर हे ठिकाण असलेलं सांगता येईल. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हे आपल्याला बल्लारपूर हे ठिकाण असलेलं सांगता येईल. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे. तर गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे. तर मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया हे आपल्याला असलेलं सांगता येईल. मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाची हे स्थित असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. तर मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. तर यकृत हे जे काय आहे हे मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यकृत हे मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे. तर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे. तर H2O हे आपल्याला पाण्याचे रासायनिक सूत्र असलेले सांगता येतील. H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे माहितीचा अधिकार कायदा भारतात कधी लागू झाला. तर माहितीचा अधिकार हा कायदा भारतामध्ये कधी लागू झालेला आहे. तर 2005 या सालापासून भारतामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आलेला आपल्याला सांगता येईल. 2005 या वर्षापासून भारतामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आलेला आपल्याला सांगता येईल.
यानंतर आहे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते, तर नागपूर या शहरामध्ये महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन भरवल्या जाते. नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन भरवल्या जाताना दिसून येते. त्यानंतर आहे सुवर्णमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता. तर सुवर्णमालेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरु ग्रह हा सुवर्णमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. गुरु हा ग्रह सुवर्णमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे जय जवान जय किसान. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली आहे, तर लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा आपल्याला दिलेली दिसून येते. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा या ठिकाणी दिलेली आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे, तर विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे, तर ॲम्पियर हे विद्युत प्रवाहाचे एकक असलेले आपल्याला सांगता येतील. विद्युत प्रवाहाचे एकक म्हणून आपण ॲम्पियर या घटकाकडे पाहताना दिसून येतो, तर ॲम्पियर हे होय. त्यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा व वेरूळ लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर अजिंठा व वेरूळ लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आपल्याला अजिंठा व वेरूळ या लेण्या असलेल्या सांगता येतील. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आपल्याला अजिंठा व वेरूळ लेण्या अस्तित्वात असलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये रक्तातील तांबड्या पेशी कोठे तयार होतात, तर रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये रक्तातील तांबड्या पेशी कोठे तयार होतात, तर अस्थिमज्जा. अस्थिमज्जा या ठिकाणी आपल्याला रक्तामध्ये असणाऱ्या तांबड्या पेशीचा ह्या तयार होताना दिसून येतात. अस्थिमज्जा या ठिकाणी रक्ताभिसरणातील आपल्याला तांबड्या पेशाची उत्पत्ती किंवा तयार होताना रक्त दिसून येतात. अस्थिमज्जा या ठिकाणी या दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे, तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे, तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते, तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले, तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पेन्सिलिन. पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावलेला आहे, तर अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपल्याला पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध लावलेला आपल्याला सांगता येईल. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपल्याला पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध लावलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर गंगा ही नदी भारतामध्ये सर्वात लांब नदी म्हणून ओळखल्या जाते. गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
यानंतर आहे इन्शुलन्सच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर इन्शुलिन्सच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, तर मधुमेह हा आजार आपल्याला इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होताना दिसून येतं. आपल्याला इन्शुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण असलेलं दिसून येतं. सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आपल्याला असलेलं सांगता येते. त्यानंतर आहे हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आढळतो, तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोणता वायू आढळतो, तर नायट्रोजन हा वायू आपल्याला हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळताना दिसून येतो. नायट्रोजनचे प्रमाण हे हवेमध्ये सर्वात जास्त असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामधील राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे, तर भोगावती नदी. भोगावती नदी तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारी भोगावती नदी आहे. या नदीवर आपल्याला राधानगरी हे धरण बांधण्यात आलेलं आपल्याला दिसून येतो. भोगावती नदीवर म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामधील भोगावती जी नदी आहे या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते, तर मौलाना अब्दुल कलाम आझाद. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे महाराष्ट्राचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षा मंत्री असलेले आपल्याला सांगता येतील. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे गोदावरी व प्राणहिता या नद्याचा संगम कोठे होतो, तर प्राणहिता व गोदावरी या नद्याचा संगम कोठे होतो, तर शिरोचा गडचिरोलीमध्ये शिरोचा हे जे काही ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला गोदावरी व प्राणहिता या नद्याचा संगम होताना या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे आहेत, तर मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे आहेत, तर 206 हाडं आपल्याला मानवी शरीरामध्ये असलेले या ठिकाणी सांगता येतील. 206 हाडं हे मानवी शरीरामध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन हा कधी साजरा केला जातो, तर 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला आपल्याला सांगता येईल. आणि 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करत असतो 27 फेब्रुवारी या दिवशी. त्यानंतर आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे, तर संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहेत, लोकसभा हे आपल्याला संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेले या ठिकाणी सांगता येतील. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.